नवे कपडे घेतल्यावर सर्वांनाच उत्सुकता असते ते कधी घालायचे याची. सण असो, पार्टी असो किंवा खास प्रसंग, नवे कपडे न धुता घालण्याची सवय ही अनेकांची असते. पण तुम्हाला माहितीये का, ही सवय तुमच्या त्वचेसाठी धोकादायक ठरू शकते. आपण दुकानातून घेतलेले कपडे थेट फॅक्टरीतून येत नाहीत, ते अनेक टप्प्यातून जातात. फॅक्टरी, गोदाम, वाहतूक आणि दुकान या प्रक्रियेत कपड्यांवर धूळ, रसायने आणि जंतू साचतात. कपड्यांना आकर्षक रंग, चमक आणि टिकाऊपणा देण्यासाठी विविध रसायनांचा वापर केला जातो. ही रसायने थेट त्वचेच्या संपर्कात आली तर खाज, पुरळ, रॅशेस किंवा ॲलर्जी होऊ शकते. विशेषतः संवेदनशील त्वचा असणाऱ्यांसाठी हा धोका अधिक असतो. आजकाल मॉल आणि शोरूम मध्ये कपडे खरेदी करताना अनेक लोक ते ट्रायलसाठी घालतात. म्हणजेच त्या कपड्यांवर घाम, त्वचेवरील सूक्ष्म जंतू आणि बॅक्टेरिया राहू शकतात. हे जंतू दुसऱ्या व्यक्तीच्या त्वचेवर गेल्यास संसर्गाचा धोका निर्माण होतो. दिसायला स्वच्छ वाटणारे कपडे यातून किती स्वच्छ आहेत याची खात्री देता येत नाही. नवीन कपड्यांचा कडकपणा हा त्वचेला आपल्या घासतो. एकदा कपडे धुतल्यावर हा कडकपणा कमी होतो आणि कपडे अधिक मऊ व आरामदायी होतात. यामुळे त्वचेला होणारा त्रासही कमी होतो. लहान मुलं, वृद्ध व्यक्ती आणि संवेदनशील त्वचा असलेल्यांनी नवे कपडे न धुता अजिबात घालू नये. त्यांच्या त्वचेवर रसायनांचा परिणाम लवकर होतो. कपडे धुतल्याने अतिरिक्त रंग, रसायने आणि घातक घटक निघून जातात. त्यामुळे त्वचा सुरक्षित राहते. पहिल्यांदा कपडे धुताना सौम्य डिटर्जंट वापरणं योग्य ठरतं. गडद रंगाचे कपडे वेगळे धुवावेत, जेणेकरून रंग इतर कपड्यांना लागणार नाही. त्यामुळे कपड्यांची गुणवत्ता टिकते आणि त्वचेलाही सुरक्षितता मिळते. त्यामुळे नवे कपडे न धुता घालणं ही छोटी वाटणारी सवय भविष्यात मोठ्या त्वचा समस्यांचं कारण ठरू शकते. फक्त एकदा कपडे धुतल्याने तुम्ही ॲलर्जी, खाज आणि संसर्गापासून स्वतःचं संरक्षण करू शकता. म्हणून पुढच्या वेळी नवे कपडे घेतल्यावर लगेच घालू नका. आधी धुवा, मगच त्याचा वापर करा.